एकदा तुम्ही इन्स्टंट बासुंदी घरी केली ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण परफेक्ट 20 मिनिटात बासुंदी घरी कशी करायची ते बघणार आहोत. सर्वात पहिले काय करायचे, गॅस ऑन करायचा, गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला फुल क्रीम अर्धा लिटर दूध ॲड करायचे. आता तुम्ही बघू शकता मी दूध ॲड करून घेतले. आता आपलं नॉर्मल गरम दूध झालं ना, तर त्यामध्ये काय करायचं आहे, अर्धा कप साखर ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता मी साखर मेल्ट होईपर्यंत मी छान मिक्स करून घेते. आता साखर पण छान मेल्ट झालेली आहे, दुधाला पण मस्त उकळी आली आहे. गॅस मी फुलच ठेवला आहे आणि लगातार मी हलवत आहे. आता हे लगातार फुल गॅसवर आपल्याला 10 मिनिट दूध उकळून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू हलवत आहे दुधाला. खूप इझी रेसिपी आहे. अवघ्या 20 मिनिटांमध्ये परफेक्ट आपली बासुंदी तयार होती. या बासुंदीचा टेस्ट पण खूप भारी लागतो खायला. आता मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतले ना, तर त्यासाठी मी काय केले, 1 वाटी फ्रेश मावा घेतलेला आहे. आता हे पूर्ण मावा की नाही आपल्याला त्या दुधामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा. आता जसा जसा ते मावा दुधामध्ये छान मेल्ट झाला ना, तर तसा तसा आपल्या दुधाला कलर खूप छान येतो. नाही आपल्याला कलर ॲड करायची गरज आहे ना, नाही केसर. आता मी छान मेल्ट करून घेतलेला आहे मावा. आता तुम्ही बघू शकता मावा छान दुधामध्ये मेल्ट झालेला आहे. दुधाचा कलर पण छान आलेला आहे. आता आपल्याला काय करायचे, मावा टाकायच्या आधी आपण दुधाला 10 मिनिट उकळून घेतलं ना, तर आपल्याला मावा ॲड केल्यानंतर परत 10 मिनिट फुल गॅसवर उकळून घ्यायचे. आता मी छान या दुधाला 10 मिनिट उकळून घेते. हे बघा दूध पण छान घट्ट झालेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये विलायची पावडर वगैरे ॲड करू शकता. आता मी काय करणार आहे, मी की त्या बासुंदीमध्ये 2-3 ड्रॉप केवडा एसेन्स ॲड करणार आहे. माझ्याकडे केवडा एसेन्स आहे. आता 2-3 ड्रॉप मी टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. त्यांनी फ्लेवर खूप छान येतो. आता आपण एसेन्स ॲड केला ना, तर आपल्याला 1च मिनिट ही बासुंदी उकळू द्यायची आणि गॅस ऑफ करायचा आहे आणि 10 मिनिटाकरता आपल्याला असंच थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. आता ही बासुंदी नॉर्मल टेम्परेचरवर आली ना, तर आपल्याला 4 ते 5 तासाकरता ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता मी 4-5 तास फ्रीजमध्ये बासुंदी ठेवलेली आहे. खूप छान घट्टपणा आलेला आहे. आता मी साईडला ठेवून देते. आता माझ्याकडे की नाही छोटे छोटे मटके आहेत. मी ती बासुंदी मटक्यामध्ये ॲड करणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण बासुंदी मटक्यामध्ये ॲड करून घेते. आता मी या बासुंदीला थोडं डेकोरेट करणार आहे. त्यासाठी मी कट केलेले बदाम घेतलेले आहेत. आता थोडे थोडे करून आपल्याला त्या बदाम त्यावर ॲड करायचे. मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही बघू शकता आपली अशी मस्त इन्स्टंट बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी जवळ करून दाखवते.